सुरुवात होईल या मॅचला. दोन्ही संघांना पण देऊया शुभेच्छा. टीम संतोष भवन आणि रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे, रोहित आणि देवा सिंग सलामीची जोडी. तर पार्थ पहिला चेंडू, चांगला स्ट्रोक जरूर खेळलाय थ्रू दी कव्हर्स आणि बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. पहिल्या चेंडूवर झालेला हा श्री गणेश हा चौकारानं रोहित दळवीच्या बॅटमधनं आलेला पहिला चेंडूवर हा चौकार. 4 धावेच्या साहाय्याने धावसंख्येला झालेली सुरुवात 4 या अंकानं. अतिशय चांगलं कनेक्शन, रोहितच्या बॅटमधनं आलेला स्ट्रोक आणि निघून गेला चेंडू थ्रू दी कव्हर. 4च्या मदतीने धावसंख्येला झालेली सुरुवात 4 या अंकानं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. मोठा प्रहार जरूर करायचा आहे. फटका थोडासा हवेमध्ये जरूर सजवला जातोय. नकुल येईल चेंडूपर्यंत आणि चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर पाहायला मिळते. एक सिंगलच्या मदतीने धावसंख्येची जाऊन पोहोचे एकंदरीत 5 या अंकांवर 5 रन्स ऑन अ कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज पार्थ. काय बॉटम आणि अप्रतिम फ्लिक ऑफ द रिक्स. देवा फ्लिकच्या बॅटमधनं षटकार. याच करिता या खेळाडूची ओळख आहे आणि सातत्याने या फटक्याची मागणी आहे इंस्टाग्रामवर की फ्लिकचा फटका कधी येईल. देवा फ्लिकच्या बॅटमधनं अप्रतिम प्रहार. चेंडू सीमारेषा पार, षटकारामध्ये परावर्तित 6. म्हणून या अगोदर म्हटलं देवा सिंग जेव्हा फलंदाजी करतो ना तेव्हा ते पाहतच राहावीशी वाटते. अप्रतिम कट करण्याचा प्रयत्न जरूर झाला. वाईटचा इशारा पंचांकडनं. एक्स्ट्राच्या स्वरूपाने एक अतिरिक्त धावी स्कोर कार्डवर जरूर मिळते आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 12 या अंकांवर. 3 चेंडूंचा खेळ जेथून समाप्त झाला. 12 धावा या स्कोर कार्डवर आहेत. पुढील बॉल सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. सॉफ्ट हँडने जरूर खेळला परंतु अतिशय चांगलं टायमिंग विथ कनेक्शन आणि चेंडू झाला फ्लो. मिळतील धावा यावेळेस 6. मागील 2 मॅच मध्ये आहे ना देवा सिंग कुठेतरी निराशाजनक बाद झाला होता. एकदा धावचित बाद झाला होता आणि ती झळ आहे. आता ही बसलेली ठेच या मॅच मध्ये परिपूर्ण तो भरून काढताना पाहायला मिळतो. 18 या अंकांवर धावफलक. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. पुढील बॉल फ्रंट फुटबॉल आले. चार्ज केले या चेंडूला. इनसाइड आउट खेळलाय. चांगला स्ट्रोक आहे परंतु क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने झालेली हळूवारपणे ही मिस्टेक आणि जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली जाते तत्पूर्वी आपण पाहता एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर जरूर मिळेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साह्याने धावसंख्या जी जाऊन पोहोचते 19 या अंकांवर. 19 धावा या स्कोर कार्डवर जरूर लागल्या गेल्यात. चांगलं वर्क जे पाहायला मिळालं. कॅच घेण्याची संधी जरूर होती त्या दिशेने परंतु आतमध्ये चेंडू पडला. खोलवर लेंथ हाताळले. सरळ चेंडू हस्त्यांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगत येथून पाहायला मिळते. पहिलं षटक पारचं झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम संतोष भवन संघाची धावसंख्या 19 या अंकांवर. सुरुवात चौकारानं झाली. तदनंतर षटकार देवा सिंग लयबद्ध झालाय. मैदानावर 2 षटकार त्याच्या बॅटमधनं सलग आले. तिसऱ्या चेंडूवर एक सिंगल आणि शेवटचा अंतिम चेंडू जो आपण पाहत आहे निर्धाव स्वरूपाने पाहायला मिळाला. सुरेख सुरुवात आहे. टीम संतोष भवन संघाची धावसंख्या 19 या अंकांवर. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ हा तितकाच महत्वाचा असेल. झेल घेण्याची जरूर नामी संधी होती त्या दिशेने गोविंद सिंग यांना पण पाहिलं. जोपर्यंत चेंडूला उचलून फेकी केली गेली तत्पूर्वी एक सिंगल धाव आली. देवाला मिळालेली स्ट्राईक या मॅच मध्ये आता तितकंच महत्वाचं असणार आहे. सेकंड स्पेल प्रथमेश याला पण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर आणलं जाईल. पाचचं पहिलं षटक 19 धावसंख्येचं जे पाहायला मिळालं. स्ट्राईक एंडकडे देवा. कोलवर लाईन बॅक टू द बॉलर. गुड डिलिव्हरी. सुरेख पद्धतीचं कमबॅक प्रथमेश कडनं. पहिला चेंडू बरोबर बुंद्यात हाताळला. यॉर्कर बरोबर आपण म्हणू शकाल यावेळेस आकारला जातोय. 19 या अंकांवर धाव संख्या. उर्वरित या षटकातील 5 चेंडूचा खेळ शिल्लक. लेट स्विंग होता हलकासा. ओळखला यावेळेस आणि पार्थने कुठल्याही पद्धतीची चुकी केली नाही. प्रथमेशने करून दिलेलं हे कमबॅक आणि विकेट मिळवली जाईल. षडंपूल करायचं होतं आणि हा फटका पा थोडासा बसला. पार्थ थोडंसं मिसजजमेंट जरूर झालं होतं परंतु स्वतःला सावरलं आणि या झेलला कन्वर्ट केलं जाईल आणि संघाला देखील सावरण्याची आता संधी मिळाली. टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे या संघाला विकेट मिळाले. फलंदाज बाद. नव्या बॅटर आता मैदानावर विकास दुबे काजू याला पण पाहत आहे. न्यू बॅटर इन
19 धावा या स्कोर कार्डवर लागल्या गेल्यात. एक गडी बाद 1.2 चेंडूंचा खेळ हा इथून समाप्त झालाय. उर्वरित 4 चेंडूंचा खेळ हा तितकाच महत्वाचा असणार आहे. या 4 चेंडूकडे चांगले प्रयत्न तुम्हाला करावे लागतील या मॅच मध्ये. काजूला पण पाहताना बना बॅटर. चला लक्षात असू द्या इथून प्रत्येकाने थोडेसे फास्ट खेळा. ऑलरेडी 6 वाजून गेलेत. आणखी एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. 19 या अंकांवर धावफलक जे पाहायला मिळतंय. एक गडी बाद. आपल्या षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा प्रथमेश गोलंदाजी मार्कवर सुसज्जित होईल. चांगलं कमबॅक करून दिले प्रथमेश. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर विकेट. नव्याने बॅटर काजूला पण पाहत आहे. ऑन साइडला जरूर वळवला जाईल चेंडूला. क्षेत्ररक्षकात पार त्या दिशेने चेंडूची हाताळणी जोपर्यंत केली जाईल सिंगलला आता डबल धावेमध्ये परावर्तित जरूर केलं जात आहे. 2 धावा निश्चित स्वरूपाने मिळणार आहेत आणि या दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल 21 या अंकांवर. लक्ष जर एक प्रॉपरली द्यायचं असेल तर इथून 40+ धावा ही माइंड मध्ये सर्वात आधी धावसंख्या असेल आणि त्याच्या अधिकाधिक वर जाण्याचा प्रयत्न देखील टीम संतोष भवन संघाचा असेल. चांगला स्ट्रोक आहे. योग्य त्या पद्धतीने अगदी चेंडूला खेळलाय. गोविंद सिंगच्या माध्यमाने यावेळेस मिस्टेक. चुकीला माफी नाहीये. एकदा केलेली चूक माफ केली जाते परंतु वारंवार झालेल्या चुका क्षमा पात्र नाहीयेत. मिस्टेक घटित झाली. चुकीच्या पद्धतीने टेक्निक चेंडूला अडवण्याची आणि गोविंद सिंग निष्फळ ठरला. यावेळेस 4 धावा येत आहेत जरूर चौकाराच्या साह्यानं. धावसंख्या 25 या अंकांवर. 1.4 चेंडूंचा खेळ जो येतो ना समाप्त झालाय. चांगला स्ट्रोक. विकास दुबे काजू गेली कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये ते सातत्य ठेवण्याचा प्रयत्न आणि एक चांगल्या पद्धतीचं क्रिकेट हे निश्चित स्वरूपाने हाताळलं जात आहे. जरूर 25 या अंकांवर धावफलक. आपल्या षटकातील पुढील बॉल. फॉलोइंग स्वीप खेळायचा होता परंतु हा फटका थोडासा जगलर बनले जरूर. गजेंद्र दोलदाडे स्टँडच्या मागे आणि इथून हा फटका फसला आणि आता परतावं लागेल तंबूच्या आशयाला. दुसरा धक्का बसेल टीम संतोष भवन या संघाला. हा फटका पहा. या अगोदर अशाच पद्धतीचा एक स्ट्रोक कन्वर्ट केला होता. फॉलोइंग स्वीप मागचा पाय वाकवला होता परंतु कुठेतरी बॅटला हलवारपणे चेंडू ब्रश झाला आणि त्यानंतर गजेंद्र धोलताडे पहा थोडासा कुठेतरी जगलर जरूर बनला या स्टँडच्या मागे परंतु अखेरकार तो झेल कन्वर्ट केला जातोय. 25 या अंकावर बसलेला हा दुसरा धक्का. 1.5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकातील शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक असेल. अनिल सावंत आता नव्याने बॅटर मैदानावर दाखल होत आहेत. विकेट मिळवली जाईल आणि विकेट मिळवत असताना थोडासा कुठेतरी ती स्टेबिलिटी देखील जरूर आली आणि प्रथमेशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 6 धावा दिल्यात आणि ज्यामध्ये एक मिस्टेक जरूर पाहायला मिळाली क्षेत्ररक्षणाच्या माध्यमाने. अन्यथा ही इकॉनॉमी अधिकच बाधित ठेवता आली असते. शेवटचा अंतिम चेंडू या षटकातील. प्रथमेश चांगले गोलंदाजी. अनिल सावंत आहेत आता नव्याने बॅटर मैदानावर दाखल झालेत. शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ कशा पद्धतीने फेस करतील. मोठा प्रार्थना करायचा होता. बीट झाले आणि सरळ चेंडू त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर टीम संतोष भवन संघाची धावसंख्या 25 या अंकांवर. 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. या 6 चेंडूंकडे कितपर्यंत टार्गेट पोहोचवलं जाईल याकरिता आपण बोलणार घेऊ. तुर्तास हलकासा ब्रेक. चला घाई करा प्लीज. आफ्ताब या शेवटच्या अंतिम षटका गणिक. ओहो यस निरीक्षकाच्या माध्यमानं मिस्टेक झाली आणि लॉंग स्टॉप रिझनला. थेंबे थेंबे तळे साचे. गोविंद सिंग कव्हरच्या अगदी क्षेत्रातनं अटवून आता लॉंग स्टॉप 4 रिझन मध्ये आले परंतु चेंडू पाठलाग सोडत नाहीये. 2 धावा येतात. दुहेरीच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 27 या अंकांवर. आफ्ताब याला पण पाहता या षटका गणिक. 27 धावा या आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित. आपल्या षटकातील पुढील बॉल.
पाठची बाहेरची कडा लागली जाईल. पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात चेंडू निघून जाईल. 2 धावा पुन्हा एकदा येत आहेत या दुहेरीच्या मदतीने आणि या दुहेरीच्या साह्यानं धावसंख्या 29-29 या अंकांवर पाहायला मिळते. 29 धावा या स्कोर कार्डवर आहेत. नियंत्रण क्षमता आहे या खेळाडूमध्ये, परंतु चांगल्या पद्धतीने आता एक्झिक्युशनची आवश्यकता असेल. मी म्हटलं की 40 पर्यंत जाणं हा पहिला अटेम्प्ट असावा आणि या धावा करण्याकरिता आता तुम्हाला थोडीशी मेहनत अधिकाधिक वाढवावी लागेल. रोहित दळवीकडे ती स्ट्राईक असेल. लेफ्ट केलं जाईल या चेंडूला, वेल लेफ्ट म्हणावं लागेल. ऑलरेडी पहिल्या स्टंपवर उभे आहेत आणि तिथून आपण म्हणू शकाल की चांगलं जज होतंय. वाईटचा इशारा आलाय. अतिरिक्त धाव 30 या अंकांवर धाव फलक जेथून पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 4 चेंडूंचा खेळ इथे येणं शिल्लक असेल. थँक्यू सो मच रॉयल्स्टन मीरा रोड उबेद भाई अँड ऑल कंपनी, आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याकरिता धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा असणार आहेत. चांगला स्ट्रोक आहे. इन्साइड खेळला क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक चुकी आहे. क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं अगदी थोडीशी मिस्टेक जरूर होते, परंतु एफर्ट्स हे फार महत्वाचे असेल. क्विकली फेकी केली गेली. एक सिंगल धाव येते. स्ट्राईक रोटेट केली जाईल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 31. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल या षटकातील. पाकअप दिले जरूर हाताळली गेली. गरंगळ चेंडू निघून येईल डीप मध्ये. भावेश चेंडूला फील्ड करतील. क्विकली फेकी केली जाते आणि जोपर्यंत चेंडूची उचलून हाताळली केली जाईल या 2 धावा नाही तर विकेट मिळेल. डेफिनेटली क्विकली वर्क आहे. अप्रतिम रिॲक्शन एस्टनच्या मागनं पाहायला मिळाला आणि इथून धाव अपुरीच राहील. अनिल सावंतला आता परतावं लागेल. विकेट मिळाले. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. असं वाटलं की इझिली पोहोचलेत आपल्या क्रीज मध्ये, परंतु कुठेतरी ही धाव अपुरीच राहिली आणि इथून नीरज कुमार शार्पली अगदी म्हटलं की पोहोचले नाहीयेत आपल्या क्रीज मध्ये. अप्रतिम वर्क पाहायला मिळालं एस्टनच्या मागणं आणि इथून विकेट मिळवली जाईल. एक सिंगल धाव जरूर मिळते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 32 या अंकांवर 2 चेंडूंचा खेळ इथून शिल्लक असेल आणि नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने दुर्गेश नव्याने फलंदाज आता मैदानावर दाखल झालेत. 2 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल. अनिल सावंतला आता परतावं लागतंय धावचीच्या स्वरूपाने. एक मोठा स्ट्रोक मॅच मध्ये थोडासा तो कॉन्फिडन्स वाढेल टीम संतोष भवन संघाचा आणि तो मोठा स्ट्रोक खेळण्याकरिता इथून आता थोडीशी कुठेतरी जी बॅटिंग स्टाईल आहे ना ती चेंज करावी लागणार मोठे स्ट्रोक खेळण्याकरिता. जरूर कट करायचं होतं या चेंडूला. बीट झाले. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे आणि ते धावचीच्या स्वरूपाने आणखी एक फलंदाजाला आता बाद व्हावं लागेल. चला नव्याने बॅटर मैदानावर घाईने दाखल व्हा. शेवटचा अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल. अमन जातोय नव्याने फलंदाज, परंतु शेवटच्या अंतिम चेंडूचा खेळ जो मात्र त्याला नॉन स्ट्राईक एंडनेच पाहावं लागणार आहे. 32 या अंकावर धावफलक. चांगलं षटक आपताप त्याने हाताळले. 5 चेंडूकडे आतापर्यंत 7 धावा दिल्यात. या अगोदर प्रथमेशचं षटक देखील तितकंच महत्वाचं होतं आणि त्याने परिपूर्ण धावा थांबवल्या जरूर. चांगला स्ट्रोक आहे. स्कोर ऑफ द विकेट खेळलाय जरूर. सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जाते. जोपर्यंत चेंडूची हाताळणी होईल 2 धावा निश्चित स्वरूपाने कंप्लीट झाल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न होता आणि 3री धाव घेत असताना इथून फलंदाजाला बाद व्हावं लागेल. पहिल्या इनिंगचा खेळ इथून समाप्त झाला आणि पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावसंख्या 34 या अंकांवर आणि विजयी होण्याकरिता 35 धावसंख्येचा पाठलाग जो या मॅचला जिंकण्यासाठी आणि आजच्या दिवसातील अंतिम फेरी गाठण्यासाठी करावे लागतील 35 धावा. टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखेवर या संघाला 35 धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने होईल या सर्व काही गोष्टींची उल्लेखन होणार आहे. सेकंड इनिंग मध्ये घेऊया तुर्तास हलका असा ब्रेक आणि बोलणार आहोत आपण सेकंड इनिंगच्या दिशेने. स्टे विथ अस.
34 धावा झालेल्या आहेत आणि 35 धावसंख्येचा पाठलाग जो या मॅचला जिंकण्यासाठी करावा लागेल टीम रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे या संघाला. आघाडीची सलामीची जोडी जी मैदानावर आपण पाहताय गजेंद्र दोलताडे आणि भावेश पाटील अशी सलामीची जोडी जे मैदानावर मार्गस्थ झाले. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता देवा पांडे. जो संघ जिंकेल तो प्रभाकर मात्रे स्मृती गोडदेव या संघाशी 2 हात करताना पाहायला मिळणार आहे. चला लवकरात लवकर क्विकली ही इनिंग समाप्त करायचे. 6:15 वाजलेत घड्याळामध्ये. चला प्लीज घाई करा. 10 मिनिटांमध्ये जर ही इनिंग आटोपली तर 3-3 षटकांचा सामना होईल पुढील मॅच, म्हणून घाई करा. सुरुवात होईल या मॅचला. फ्रॉम द विकेटने ही गोलंदाजी प्रामुख्याने पाहायला मिळते देवा पांडेकडनं. स्ट्राईक एंडला बॅटर गजेंद्र दोलताडे. 35 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. बागपुटला जाऊन स्लॅश केलं या चेंडूला. जरूर त्रुटी कव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत चेंडूला फील्ड केला जाईल एक सिंगल धाव ही जरूर स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 या अंकांवर. एक चेंडूचा खेळ जो इथून समाप्त झालाय. 35 धावा म्हणजे जवळजवळ 11.90 ची सरासरी ही तुम्हाला प्रत्येक षटकाकडे मेंटेन ठेवावी लागेल. म्हणजे एक षटकार आणि त्यानंतर सिंगल आणि डबल याला प्राधान्य देखील तुम्हाला द्यावं लागेल जर या लक्ष्यांचा पाठलाग करायचा असेल तर. चांगला स्ट्रोक इन्साइड आउट खेळलाय भावेश पाटील. सकाळच्या सत्रामध्ये अर्धशतक झळकावणारा फलंदाज. काय फटका सजवला. रूम मिळाला. बागपुटला वेट परिपूर्ण ट्रान्सफर होता आणि त्यानंतर काय पिक केलं. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन. लॉंग अपला क्लिअर केलं या चेंडूने आणि सरळ निघून गेला बाउंड्री लाईन. सीमारेषा पार. षटकारामध्ये परावर्तित. या 6च्या मदतीने आणि या 6च्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल 7 या अंकांवर. देवा पांडेच्या अगेन्स्ट पहिला चेंडू सिंगल. दुसऱ्या चेंडूवर हा षटकार. स्ट्राईक जशी रोटेट झाली स्ट्राईक वाढतंय. चांगल्या पद्धतीने या चेंडूला अगदी खेळलं जाते. मिड ऑफ क्षेत्रात चेंडू निघून येईल. लॉंग ऑफ मध्ये फक्त आणि फक्त एक सिंगल धावी जरूर येईल. या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या 8 या अंकांवर जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झाला आणि 8 धावा या स्कोर कार्डवर अधोरेखित आहेत. चांगल्या पद्धतीची गोलंदाजी देवा. खोलवर लेन बरोबर बुंद्यात गजेंद्र दोलताडे यांना परतावं लागेल. पहिल्या विकेटचं होईल इथे पतन. स्वतःला बॅक केला आणि ही लेन परे पूर्ण आपण म्हणू शकाल. थोडासा आउट स्विंग देखील होता चेंडू आणि हवेमध्ये थोडासा चेंडू फिरत असताना इथून विकेट मिळते. बुंद्यात चेंडू आणि नव्याने बॅटर आता प्रथमेश मैदानावर दाखल होत आहेत. 8 या अंकांवर धाव फलक. एक धक्का जो बसलाय. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. प्रत्येक चेंडूकडे आता तो संघर्ष जरूर पाहायला मिळाला. चला घाई करा. 8 धावा स्कोर कार्डवर जरूर लागल्या गेल्यात. एक धक्का. आज आपण पाहू शकाल 3रा दिवस. उद्याचा दिवस ग्रँड फिनाले. ओपन हाफ संघ जे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत उद्याच्या दिवसामध्ये. पहिली मॅच विरा 11 आणि स्वामी 11 RS स्पोर्ट्स या 2 संघादरम्यान लढत ही पाहायला मिळणार आहे. त्यानंतर भावेश 11 आणि काजू उद्याच्या दिवसातील ओपन हाफ मधील ही मॅच. लोअर फुल्डर चेंडू जरूर आहे. ऑन साइडला खेळला जातोय. जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावी जरूर मिळते. या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 9 या अंकांवर. त्यानंतर JP 11 भिवंडी हा संघ AA स्पोर्ट्स गावराईपाडा या संघाशी 2 हात करणार आहे आणि त्यानंतर कनिजा 11 वालिव आणि ठाणे सेंट्रल 11 हा उद्याच्या दिवसागणिक संघ पाहायला मिळणार. उद्याच्या दिवसामध्ये तारे सितारे या मैदानावर दाखल होतील. चांगला स्ट्रोक पाकपुडला जाऊन गाईड केलं जातं. या चेंडूला तुर्ती कव्हर पॉइंट. एक सिंगल धाव जरूर स्कोर कार्डवर मिळेल. या सिंगलच्या मदतीने आणि या सिंगलच्या साह्यानं 10 धावा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. चांगल्या पद्धतीने इथून पहिल्या षटकाचा खेळ अंत होत असताना देवा पांडेने या षटकाकडे 10 धावा खर्च केल्यात. एक षटकार आल्यानंतर चांगली गोलंदाजी. ती लेंथ लाईन प्रॉपरली अगदी हाताळली जाते. हाताला इंजरी आहे. नुकताच आम्ही पाहिलं की ब्लड निघते हातात न परी देखील हाताला बँडेज करून ही गोलंदाजी केली जाते देवा पांडेकडनं आणि हे काबिले तारीफ आहे.
अपेक्षा प्रत्येकाकडनं आपण फार मोठ्या प्रमाणात करत असतो, परंतु त्या खेळाडूलाच मात्र जी कळ आहे ना ती जाऊन विचारा की त्याच्या परीने मात्र तो प्रयत्न करीत असतो. कारण की जेव्हा शरीर अस्वस्थ असतं ना तेव्हा सर्व काही साथ सोडतं. म्हणूनच शरीराची राखण करणे तितकीच महत्वाची आहे. म्हणून आरोग्य ही खरी धनसंपदा आहे. 10 अंकांवर धावफलक, एक षटकाचा खेळ जो इथून समाप्त झाला. त्याला थोडीशी घाई करा, प्रत्येकाला मी विनंती करतोय. आज जवळजवळ पहिला चेंडू 11 वाजून 6 मिनिटांनी पडला. हा चेंडू जर 10 वाजता पडला असता तर आतापर्यंत आपण सामने कव्हर देखील केले असते. म्हणून प्रत्येकाला आम्ही विनंती करतोय की आपण वेळेवर पोहोचा जिथे कुठे सामने असते. आयोजकांनी मात्र एक सुंदर असं आयोजन ठेवलं तुमच्याकरिता आणि म्हणूनच तुम्हाला या सर्व काही गोष्टींची तुलना प्रामुख्याने करावी लागेल. 10 धावा झाल्यात. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 25 धावेंची गरज आहे. अजून या मॅचला जिंकण्यासाठी अमन आपण पाहता या दुसऱ्या षटकाकडे गोलंदाजी मार्कवर आणलं जात आहे. कशा पद्धतीने इथून खेळ पुढे जाईल. 12 चेंडू आणि 25 धावा म्हणजे सरासरी आता 12.50च्या घरामध्ये काजू क्षेत्ररक्षण सजवत असताना यष्टांच्या भागनं, परंतु काही नियंत्रण असेल का? अजून सुद्धा भावेश आहे आणि भावेश जोपर्यंत आहे उमेद परिपूर्ण फार मोठी असेल टीम रेड बॉक्स ग्लोबल गोकिवरे संघाला. लेन थोडीशी बारच्या दिशेने वळते जरूर. पंचांचे दोन्ही आज समांतर झालेत. वाईटचा इशारा. एक अतिरिक्त धावेचा सहारा निल्सन आकडा. 11 या अंकांवर धाव फलक. एक गडी बाद अशी स्थितीची आपण पाहत आहे. यावेळेस अतिशय चांगली फ्लाइटेड डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून जातो यस्टांच्या मागे आणि चांगलं वर्क आहे. बरोबर यस्टांना चिटकून हे वर्क केलं जातं इथून काजूकडनं. 11 या अंकांवर धाव फलक. स्कोर कार्डवर 1-1-1 या पद्धतीने अगदी स्कोर कार्ड आपण पाहत आहे. जागा बनवून खेळला जातोय. फटका हवेमध्ये. एका हाताने झेल घेण्याचे प्रयत्न जरूर झाले, परंतु हाताला चेंडू स्पर्श झाला आणि थेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. म्हणून मी म्हटलं इंजरी आहे हाताला. अपेक्षा आपण किती कराल. जरूर प्रयत्न केले देवा पांडेने आपल्या परीने, परंतु इथून चेंडूला अगदी रोखू शकले नाहीत. हाताला चेंडू स्पर्श झाला जरूर आणि या 4 धावा येत आहेत. या चौकाराच्या मदतीने या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जी जाऊन पोहोचेल एकंदरीत 15 या अंकांवर. एक गडी बाद. सिच्युएशन आपण समजून घेऊया. 10 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 20 धाव्यांची अजूनही गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. 10 balls remaining and 20 runs required to win. 10 चेंडू आणि 20 धाव्यांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. पण म्हटलं भावेश जोपर्यंत आहे मॅच मध्ये रंगत असेल. एकेंडे प्रथमेश त्याच्याकडे देखील चांगलं पोटेन्शियल आणि क्षमता आहे, परंतु आज थोडासा बॅटिंगच्या माध्यमानं परफॉर्मन्स वीक जरूर राहिलाय. परंतु या मॅच मध्ये सर्व काही पणास लाभावं लागेल टीम गोखिवरे संघाला देखील. चांगलं फिरवलं या चेंडूला. टप्पा पडल्यानंतर वळण घेत असताना गिरकी घेत असताना ही जादुई गोलंदाजी अमनकडनं. अचूक टप्पा अचूक लेन वळण घेत असताना चेंडू सरळ यस्तांच्या मागे निघून जाईल. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते. हा डॉट बॉल. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि अजूनही 20 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. याची स्वरूपाने टीम गोडदेव संघ या मॅचकडे जरूर पाहतोय की कुठला संघ त्यांच्या समवेत खेळताना पाहायला मिळेल. आजच्या शेवटच्या अंतिम सामन्यामध्ये 20 धावेंची गरज आहे. मोठा प्रहार करायचा आहे आणि इथून कुठेतरी बीट झाले. सरळ चेंडू यस्तांच्या मागे इथून आपण पाहत आहे आणि पंचांनी काय निर्णय दिलाय. नीरज कुमार स्क्वेअर लेग अँगल नाही आपल्याकडे, म्हणून तुम्ही रिव्ह्यू घेऊ नका कृपया. तरी सुद्धा आम्ही चेक करतोय. जर काही अवगत पडलं अन्यथा जो ऑनफिल्ड डिसिजन आहे त्यावरच तुम्हाला सहमती दर्शवावी लागेल. नॉट आउटचा इशारा चेक केलं जात आहे आणि नॉट आउट आले. पंचांच्या माध्यमानं अगदी रेफर केलं गेलं होतं आणि स्वतः विश्वनाथ जाधव यांनी मात्र ते चेक केलंय. डॉट बॉल लाडी. धावसंख्या 15 या अंकांवर. आता सिच्युएशन 8 चेंडू 20 धावेंची गरज. चांगली गोलंदाजी जी पाहायला मिळते इथून अमनकडनं. चेंडूला
वळवलं जाते, फिरवलं जाते आणि या व्हेरिएशन मध्ये कुठेतरी भावेश थोडासा अपयशी जरूर ठरलाय. ब्रज झाला, चेंडू बॅटला आणि जिथून एक सिंगल धाव कंप्लीट झाले आणि फक्त आणि फक्त एक सिंगल धावेवर समाधानी राहावं गेले. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जी जाऊन पोहोचेल 16 अंकांवर. 7 चेंडू 19 ची गरज आहे. आता हा जो चेंडू आहे ना तो फार क्रुशल असणार आहे. प्रत्येक चेंडूकडे आता काहीतरी समजावलं जात आहे. संतोष भवन या संघाकडनं अगदी आपण पाहू शकाल संपूर्ण समर्पण तर आहे, परंतु रेड बॉक्स ग्लोबल गोखिवे या संघाला देखील 19 धावा करायच्या आहेत. पण लावावं लागेल, जिद्द चिकाटी उंचवावी लागेल. या मॅच मध्ये अजून सुद्धा भावेश आहे मैदानावर, म्हणजे काही घडू शकतं. अमन आपल्या षटकातील शेवटचा आणि अंतिम चेंडू. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 19 ची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. फिरवलं या चेंडूला, गरकन वळण घेतलं या चेंडूने आणि अतिशय सुरेख पद्धतीची गोलंदाजी अमनकडनं पाहायला मिळाली. काय हे षटक हाताळलं अप्रतिम. फक्त आणि फक्त 7 धावा या षटकाकडे पाहायला मिळाल्या आणि 17 अंकांवर धावफलक. टीम रेड बॉक्स ग्लोबल गोकेवरे या संघाची धावसंख्या 18 धावेंची गरज आहे आणि उर्वरित चेंडूंचा खेळ आता शिल्लक असेल तुमच्याकडे 6 चेंडू 18 धावा. चला घाई करा, एकत्र येऊ नका, पंच सक्त ताकीद द्या प्लीज. टीम गोडदेव संघाचा कर्णधार या पण मुख्य मंचावर येऊन असं नसतं बा. मॅच समाप्त झाल्यानंतर आपण लगेचच टॉस करणार आहोत. 17 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 18 धावांची अजून एक गरज आहे. 6 चेंडूंचा खेळ बाकी, 18 धावा. काय त्या 18 धावा फलंदाजीतून परिपूर्ण करतील का? टॅलेंट, पोटेन्शियल, क्षमता, संपूर्ण समर्पण या सर्व काही गोष्टींना अगदी महत्व द्यावं लागेल. या शेवटच्या अंतिम 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थ्रिलर टाइम पुन्हा एकदा मैदानावर. 6 balls रिमेनिंग अँड 18 रन्स रिक्वायर्ड टू विन. 6 चेंडू 18 धावेंची गरज आहे अजून या मॅचला जिंकण्यासाठी. थोडासा ब्रेक जरूर आला होता, आता ब्रेक थोडासा विजयाच्या दिशेने घेऊन जाईल का? नफीज आहे या शेवटच्या अंतिम षटकाकडे गोलंदाजी मार्कवर. या सिच्युएशन मध्ये अनुभवी असणाऱ्या गोलंदाजाला आता आणलं जात आहे. प्रथमेश कडे ती स्ट्राईक असेल. 22 एकेंड आपण पाहता इथून नॉन स्ट्राईक एंडला जरूर आहे. बरोबर त्याला चिटकून क्षेत्ररक्षण सजवलं गेले. गोलंदाजी मार्कवर इथून नफीज सुसज्जित होईल. पहिला चेंडू अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन, म्हणून म्हटलं प्रथमेश कडे ते पोटेन्शियल आहे. क्षमतेचं प्रदर्शन योग्य वेळेवर करावं लागतं क्रिकेटमध्ये आणि हे करायला झालेली सुरुवात. मिडल ऑफ द बॅट कनेक्शन आणि अफलातून टायमिंग. गेलाय चेंडू लॉंग ऑफ सीमारेषा पार. म्हणून मी म्हटलं थ्रिलर टाइम सुरू झाले मैदानावर. 5 चेंडूंचा खेळ आता शिल्लक आणि 12 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. पहिल्या चेंडूवर प्रथमेशने ठोकलेला हा षटकार, अप्रतिम पद्धतीचं कनेक्शन जुळलं. पुढील बॉल त्याच दिशेने आणखी एक तडाखा, बॅक टू बॅकचा आणि सलगचा दुसरा. वाह, या सिच्युएशन मध्ये प्रथमेशने केलेली बॅटिंग म्हणजे दुष्काळामध्ये पाणी शोधण्याचं काम केलंय. बॅक टू बॅक षटकार आणि या बॅक टू बॅक षटकारांना आता 6 धावेंची गरज आहे. म्हणून क्रिकेटच्या पटलावर म्हणून कधी स्वतःला कमी लेखू नका. सिच्युएशन बदलू शकते आणि बदलायला झालेली सुरुवात. आता 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि विजयी होण्याकरिता 6 धावेंची गरज या मॅचला जिंकण्यासाठी. नफीजला कमबॅक करून द्यावं लागेल आपल्या संघाला. पुढील बॉल मोठा स्ट्रोक जरूर खेळायचा होता. सरळ चेंडू यस्त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळतात. काजू जरूर नाखुश आहेत. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ इथून बाकी असेल आणि 6 धावेंची आवश्यकता अजून या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच अजूनही समाप्त नाहीये. 6 धावेंची गरज आहे. नफीज आपल्या षटकातील पुढील बॉल. 2 फटके सजवले ना, काय अप्रतिम टायमिंग होतं, जबरदस्त. 3 चेंडूंचा खेळ बाकी, 6 धावेंची आवश्यकता आपल्या षटकातील पुढील बॉल. ऑनसाइडला खेळलाय जरूर. चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धाव जरूर कंप्लीट होते. डबल करिता कॉल देण्याचा मानस आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल सिंगलला डबल मध्ये परावर्तित करायचं होतं जरूर, परंतु भावेश पाटील सॅक्रिफाईस विकेट देत आहेत. ठाऊक आहे की या सिच्युएशन मध्ये प्रथमेशने चांगली बॅटिंग केली तर त्याला स्ट्राईकवर आणणं महत्वाचं आहे आणि इथून आहुती दिली जाते. जरूर एक गोष्ट म्हणावी लागेल भावेश पाटील याला देखील की अजून सुद्धा 2 चेंडूंचा खेळ शिल्लक होता. एक मोठा स्ट्रोकची आवश्यकता होती आणि भावेश पाटीलने कित्येक वेळा एका चेंडूकडे 6 धावा केलेल्या आहेत, परंतु या सिच्युएशन मध्ये थोडंसं कुठेतरी संघाच्या बरोबरीत जाण्याचा प्रयत्न पारताय नव्याने बॅटर. 2 चेंडूंचा खेळ आता बाकी आणि 5 धावेंची गरज. मॅच इज ऑन. सामना अजूनही समाप्त नाहीये. 2 चेंडूकडे 5 धावेंची गरज आहे.
35 धावसंख्येचा पाठलाग होत असताना इथून आता 2 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज आहे. शॉर्ट सिली पॉइंट जरूर लावलं गेले आणि त्या दिशेने आपण पाहत आहे की कुठलीही हालचाल न करता तुम्हाला उभं राहायचं हे लक्षात असू द्या. 2 चेंडूंचा खेळ शिल्लक, 5 धाव्यांची गरज. नफीस आपल्या षटकातील पुढील बॉल. मोठा प्रहार तर करायचा होता, बीट झाले. बीट होत असताना सरळ चेंडू असते त्यांच्या मागे. ही जी सिच्युएशन आहे ना, 2 चेंडू गणिक 2 षटकार आल्यानंतर कुठलाही गोलंदाज मात्र तो त्याची लेंथ आणि लाईन विसरला असता, परंतु नफीस मी म्हटलं की याच्याकडे तो अनुभव आहे आणि तो दांडगा अनुभव यूज करण्याचा प्रयत्न यशस्वी झाला आतापर्यंत. शेवटच्या अंतिम चेंडू रिमॅच. कुठला संघ असेल जो आजच्या दिवसाकडे एक अगदी फायनल फेरीमध्ये प्रवेश करणार आहे? प्रभाकर मात्र स्मृती गोडदेव संघ देखील या मॅच कडे तितकाच क्षमतेने पाहत असेल डेफिनेटली, परंतु मॅच रंगतदार आहे. एकडे टीम वसई, दुसरीकडे नालासोपारा संतोष भवन आणि रेड बॉक्स ग्लोबल गोखिवरे आमने सामने आहेत. एका चेंडूचा खेळ बाकी, 5 धावसंख्येची गरज. दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा या मॅच करिता. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ टीम्स. मोठा प्रहार तर करायचा आहे, परंतु हा फटका त्या क्षमतेने आला नाही आणि ही मॅच जिंकले टीम संतोष भवन या संघाने आणि आजच्या दिवसातील अंतिम फेरी गाठतोय. काय गोलंदाजी राहिली नफीस कडनं. 2 चेंडू गणिक 2 षटकार आल्यानंतर मात्र मॅच मध्ये झालेलं कमबॅक. 4 चेंडू 6 ची आवश्यकता असताना ही मॅच 4 धावेने जिंकले. यालाच तर आपण म्हणतो क्रिकेटमध्ये होप्स कधी हारायच्या नसतात. चला संतोष